अवघ्या 24 तासात कोल्हापूरच्या कागलमधलं चित्र पालटलंय। कालपर्यंत कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित सिंग घाटगे एकत्र होते, मात्र अवघ्या 24 तासात शरद पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि अजित पवार पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही कट्टर विरोधक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आणि यामुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडले। कोल्हापूर पाठोपाठ कागलमध्ये सुद्धा अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलेली पाहायला मिळाली। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। यामुळे जी ताकद एकमेकांविरोधात वापरली ती मतदारसंघासाठी वापरू शकलो तर चांगलं होईल अशा शब्दात हसन मुश्रीफांनी आपल्या भावना मांडल्या। तर अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिल्यास ही युती दीर्घकाळ टिकेल असा विश्वास समरजित घाटगेंनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला। आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरजित घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे हे तिघेही आता युतीचे घटक आहोत। अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतं ते युतीतले घटक झालेले आहेत। कोणी गेलं नाही, मध्यस्थांनी बोलून घेऊन ते केलं। त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही, वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं। सोलापुरातील अनगर नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। दरम्यान काल याच अनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या। थिटे यांनी भाजपच्या राजन पाटलांवरती आरोप करत पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल केला, मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद करण्यात आलाय। दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्ज्वला थिटेंनी सांगितलंय। उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी, असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बंदूकधाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणाऱ्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर नुकतेच भाजपवासी झालेले राजन पाटील यांच्या चिरंजीवांनी जल्लोष केला। बाळाराजे पाटील यांनी जल्लोषाच्या भरात थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलंय। आमच्या नादाला लागायचं नाही असा इशारा त्यांनी दिला। तर बाळाराजे पाटलांचा भाजप प्रवेशाआधीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये अजित पवारांना ते वाकून नमस्कार करतायत। राज्यामध्ये राज्यात अनेक भागात नगरसेवकांना लॉटरी लागल्याचं दिसून येत आहे। धुळ्यात दोंडाईचा नगर परिषदेमध्ये भाजपचे 7 उमेदवार तर नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली। दोंडाईचा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नैना कुंवर रावल यांची बिनविरोध निवड झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरलाय। तांत्रिक कारणामुळे शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली असून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पुण्यात मनसेला भाजपने धक्का दिला। अभिनेते रमेश परदेशी यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना परदेशींनी संघाच्या गणवेशातला फोटो पोस्ट केलेला आणि यावरून राज ठाकरेंनी परदेशींना खडे बोल सुनावले होते। त्यानंतर परदेशींनी पुन्हा संघाच्या गणवेशातला फोटो पोस्ट केलेला आणि आता त्यांनी भाजपत प्रवेश केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत बिहार पॅटर्न राबवण्यासाठी एका इच्छुक उमेदवाराला तब्बल 30 कोटींचं कर्ज हवंय।
शरद पवार गटाच्या माधव पाटलांनी थेट वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील 30,000 महिलांना प्रत्येकी 10,001 रुपयाचं वाटप करण्यासाठी माधव पाटलांना हे कर्ज हवंय। वर्ल्ड बँक मला नक्की कर्ज देईल असा अंधविश्वासही माधव पाटलांना आहे। आता वर्ल्ड बँक माधव पाटलांना कर्ज देईल का हा चर्चेचा विषय ठरू शकतो, पण या मागणीद्वारे महायुती सरकारला उपरोधिक सल्ला देण्याचा प्रयत्न ते करतायत। त्यांच्याशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। मी हे जे काही कर्ज मागितलेलं आहे ते माझ्या प्रभागातल्या महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मी पैसे मागितलेले आहेत। आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण पैसे मागतो तर त्याचं इम्पॅक्ट ॲनालिसिस झालं पाहिजे। आणि हे आमिष नाही आहे, म्हणजे मतदारांनी काय मागायचं, आता वॉटर गटर मीटर ह्याच्यासाठी नका भांडू, आम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत याच्यासाठी हे एक छोटंसं माझ्याकडनं एक पाऊल उचललेलं आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, अमेरिकेकडून 200 बेकायदेशीर परदेशी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली आहे। यामध्ये बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केलंय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता आणि त्यानंतर झिशान सिद्दीकींनी अनमोल बिश्नोईचा ताबा भारत सरकारला द्यावा यासाठी अमेरिकेच्या सरकारशी पत्रव्यवहार केला होता आणि त्यानंतर गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं हद्दपार केल्याची माहिती अमेरिका सुरक्षा विभागानं झिशान सिद्दीकींना मेलद्वारे दिली। आज सकाळी 10 वाजता अनमोल बिश्नोई दिल्ली विमानतळावर येणार असून भारतीय एजन्सी त्याचा ताबा घेण्यासाठी सज्ज आहे। अनमोल बिश्नोईवरती 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून सलमान खानच्या घरावरील फायरिंग प्रकरणासह अनेक गंभीर कटांमध्ये त्याचा सहभाग आहे। तर अनमोल बिश्नोई कोण आहे? गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा अनमोल हा भाऊ आहे। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येत त्याचा सहभाग आहे। अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबारातही तो सहभागी होता। पंजाबी गायक मुसावालाच्या हत्येतही अनमोलचा सहभाग आहे। एप्रिल 2024 पासून कॅलिफोर्नियात गोल्डी ब्रार सोबत तो वास्तव्यास आहे। भारतातल्या एकूण 18 गुन्ह्यांमध्ये अनमोल वॉन्टेड आहे। एनआयए कडून अनमोलला पकडून देणाऱ्यास 10 लाखांचं इनाम देण्यात आलंय। बब्बर खालसा या खलिस्तानी संघटनेशी तो संबंधित आहे। खंडणी वसूल करून कॅनडा स्पोर्ट्स क्लब रिअल इस्टेटमध्ये त्यानं गुंतवणूक केली आहे। तर झिशान सिद्दीकी यांची मागणी नेमकी काय आहे तेही आपण पाहूया। अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी हत्येचा मुख्य आरोपी आहे, त्याचा शोध घ्यावा। अनमोलचा लहान भाऊ लॉरेन्स सध्या गुजरात सरकारच्या जेलमध्ये, या दोघांचा तपास मुंबई पोलिसांनी करावा। बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील सुपारी कोणी दिली होती याची माहिती घ्यावी। पोलिसांना दिलेल्या जबाबात बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांचा हात आहे या अँगलने तपास व्हावा। झिशान यांनी एकूण 5 बांधकाम व्यावसायिकांची नावं आपल्या जबाबात दिलेली आहेत। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन्सच्या सीता सावंगी येथील कॅनरा बँकेत चोरीची घटना उघडकीस आली होती। बँकेतील तब्बल 1,50,00,000 ही चोरी झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर भंडारा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असता पोलिसांनी बँकेतील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर ही चोरी बँकेतीलच एखाद्या कर्मचाऱ्यानं केल्याचा पोलिसांचा संशय वाढलाय। बँकेच्या 1 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी नागपूरला गेलेल्या बँकेचा सहाय्यक प्रबंधक मयूर नेपाळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं बँकेतील रक्कम चोरल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली। पोलिसांनी त्याच्याकडून चोरी झालेल्या रकमेतील काही रक्कम ताब्यात घेतली असून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्याच्या दृष्टीनं भंडारा पोलीस अधिक तपास करतायत। तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेला जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागानं निश्चित केली आहे। सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेत। या निर्णयाचा राज्यातील 60 लाख कुटुंबांसह सुमारे 3 कोटी नागरिकांना फायदा होईल। विशेष म्हणजे
तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार हा सातबाऱ्यावरील शेरा काढून टाकला जाईल. महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून रखडलेला छोट्या जमिनींचा व्यवहार कायदेशीर होणार आहे. गुंठेवारीनं घेतलेल्या जमिनीची नोंद तुकडेबंदी कायद्यामुळे सातबारा उतार्यावर होत नव्हती किंवा झाल्यास ती इतर हक्कात होत असे. आता या निर्णयामुळे खरेदीचा फेरफार रद्द झाला असेल तर तो पुन्हा तपासून मंजूर केला जाईल आणि खरेदीदाराचं नाव कब्जेदार म्हणून लावलं जाईल. इतर हक्कामध्ये त्याचं नाव असल्यास कब्जेदार सदरातच घेतलं जाईल. बातमी अयोध्येतून आहे. अयोध्येमध्ये 25 नोव्हेंबरला राम मंदिरामध्ये भव्य ध्वजारोहण सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हजेरी लावतील. यावेळी देशभरातील जवळपास 6 ते 7 हजार साधू संत हजेरी लावणार आहेत. दरम्यान राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट उंच स्तंभ बसवण्यात आलाय. या स्तंभावरती 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद ध्वज फडकवला जाईल. या विशिष्ट भगव्या रंगाच्या ध्वजावरती सूर्य, ओम आणि कोविदार ही चिन्ह आहेत. ही चिन्ह सूर्यवंशाचं प्रतीक आहेत. वैदिक मंत्रोच्चारांमध्ये ध्वजाला वंदन केलं जाईल आणि ध्वज फडकवताना मंदिर परिसरात घंटानाद होईल. हा ध्वज 3 किलोमीटर अंतरावरूनही दिसेल. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ध्वजारोहण समारंभाच्या तयारीचं निरीक्षण करण्यासाठी अयोध्येला भेटही दिली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये एकाच वेळी 3 बिबटे दिसून आले. सणसवाडी गावातील नरेश्वर मंदिर परिसरात हे बिबटे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसलेत. बिबट्यांच्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे शिरूर तालुक्यात वातावरण संवेदनशील झालेलं असताना आणखी 3 बिबटे दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.